मंत्री आहे, मला मंत्री बोलतानाही लाज वाटते। असा धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आमचा, त्याने राजीनामा द्यावा एवढीच आमची इच्छा। कारण जो शिक्षण मंत्री पहिले पेट्रोलियम मिनिस्टर होता, तुम्ही त्याला अचानक शिक्षण मंत्री करता, कोणत्या बेसवर करता? जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही आम्ही असेच रस्त्यावर उभे राहू, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही। नमस्कार, मी आझाद पवार। आज आम्ही चाळीसगावातले तरुण, जे जागरूक तरुण नेते एकत्र आलो आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर सुद्धा आहोत। तर त्यासाठी आज जो मागणी चालू आहे पूर्ण देशात की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा द्यावा, काही चुकीची मागणी नाही आहे ती। कारण जो शिक्षण मंत्री पहिले पेट्रोलियम मिनिस्टर होता, तुम्ही त्याला अचानक शिक्षण मंत्री करता, कोणत्या बेसवर करता? आणि 90 पेपर लीक झाले मागच्या 10 वर्षात तुमच्या, आणि तुम्ही सांगता की काँग्रेसनी हे केलं, नेहरूनी हे केलं, मग त्यांनी चुकीचं केलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं ना आम्ही। तर आमची मागणी एकच होती की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा। तर याच्यासोबत आता किती जण त्यांची कॅबिनेट मिळालेली त्यासोबत, ते तुम्ही विचार करा त्याचा। कारण ही सरकार जे तरुण देशाचं भविष्य आहे त्याच्या भविष्यासोबत खिलवाड करण्याचं काम करते। परीक्षेच्या आधी आम्हाला आंदोलन करावं लागतं की भरती काढा, मागण्या मागावं लागतात, आणि परीक्षा नंतरही पेपर कॅन्सल झाले किंवा पेपर लीक झाले का त्यासाठी आंदोलन करावं लागतं। म्हणजे चाललं काय? मग जबाबदार कोण आहे? अकाउंटेबिलिटी कोण घेणार आहे देशाची? तरुण जो देशाचं भविष्य आहे। आणि आता जर आमची मागणी आहे आणि आंदोलन करतोय, त्याच्यात संविधानाने कलम 19 नुसार आम्हाला अधिकार दिलाय, त्याच्यात चुकीचं काय? जे लोकप्रतिनिधी आहेत संसदमध्ये बसलेले, ते जर आमचे प्रश्न मांडत नाहीत, त्यांनी मुद्दा जर संसदेत आज मुद्दा मांडला असता, परीक्षा होत आहे तर तुम्ही मागणी इस्तीफा घ्यावा असं, तर तिथे गरज नाही पडली असती जनतेला रस्त्यावर उतरायची। तर मेन हा मुद्दा आहे की त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, तरुणांची ही प्रमुख मागणी आहे। आणि जे आंदोलन डांबण्याचा प्रयत्न करतायत, आणि सोनम वांगचुक यांना जे रात्रीच्या अंधारात तुम्ही ते झोपलेला असताना पांढऱ्या कपड्याआड त्यांना लोकशाहीला तिरडीच्या सारखं उचलून घेऊन गेले, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असं एकेकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले। आणि आज काय होतंय, आजची परिस्थिती काय आहे? आज त्याच शिक्षणामध्ये, त्याच अमृतामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचं विष कालवताय, ही आजची परिस्थिती आहे। एक विचारवंत, एक शिक्षण प्रेमी, एक विद्यार्थ्यांच्या हितासाठी, एक त्यांच्या भविष्यासाठी एक सोनम वांगचुक नावाचा सायंटिस्ट जर पुढे येतोय, तर तुम्ही त्याला पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही त्याला दाबून मारताय, पोलिसांच्या दबावाखाली त्याला शांत करताय। हे अगदी चुकीचं। ते किती लोकांचा आवाज बंद करतील? आज ही एक ती होती नाही बोलते, आज लाखो लोक रस्त्यावर आले, लाखो जेंजीस रस्त्यावर आले। याचा कारणीभूत फक्त आणि फक्त हे सरकार आणि जो मंत्री आहे, मला मंत्री बोलतानाही लाज वाटते, असा धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आमचा, त्याने राजीनामा द्यावा एवढीच आमची इच्छा। आणि तुम्ही किती लोकांना दाबून मारणार? आज आमच्यासारखे हजारो जेनजीज रस्त्यावर आलेले, आम्ही तुमच्या पुढे झुकणार नाही, आम्ही दाबले जाणार नाही। तुम्ही आमचे नोकर आहे, आम्ही तुमचे नाही।